वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक 2023 ची जनरल मेरिट लिस्ट आली आणि आणि बऱ्याचशा उमेदवारांनी त्या लिस्टमध्ये आपलं नाव शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाव सापडलं पण आपली रँक निश्चितपणे माहीत करता येत नाही आणि त्यामुळे आपलं सिलेक्शन होणार आहे की नाही का वेटिंग पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. ह्या सगळ्या अडचणीला उमेदवार सामोरे जात आहेत आणि त्या अनुषंगानंच आपण हा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यकच्या जागा तुम्हाला माहितच आहेत. त्या टॅक्स असिस्टंटच्या 468 जागा आणि क्लर्कच्या 7,000 प्लस जागा. त्यामध्ये हे वेगवेगळे म्हणजे थोडक्यात जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीएस, महिला असतील, दिव्यांग असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल, यांचं थोडक्यात विवरण दिलेलं आहे आणि क्लर्कचं त्याच पद्धतीने आहे. महिला असतील किंवा एक्स सर्व्हिसमॅन असेल किंवा अंशकालीनच्या काही जागा कन्वर्ट होतील किंवा एक्स सर्व्हिसमॅनच्या सुद्धा जागा कन्वर्ट होणार आहेत. तर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा गाजतोय की आपली रँक शोधत असताना आता ओपन जनरलच्या 875 जागा आहेत. तर आपली रँक ही 875 पर्यंत म्हणजेच की 1 पासून समजा 875 हे ओपन जनरलचे झाले आपण असं गृहीत धरतोय. पण आपण ईडब्ल्यू चे आहात आणि आपली रँक 1900 आहे. तर आता 1900 आहे तर 875 नंतर आपलं सिलेक्शन होणार आहे हे निश्चित. परंतु आपल्या 1900च्या वर आणि ईडब्ल्यूएस ची उमेदवार आपल्या पुढे किती आहेत, म्हणजे आपल्या वर किती आहेत, चांगली रँक असणारे उमेदवार किती आहेत, मग ते 400 आहेत का 450 आहेत हे निश्चितपणे शोधता येत नाही. का तर तुम्ही असं एक गृहीत धरलंय की 875 पर्यंतची उमेदवार ही ओपन जनरल मध्ये सिलेक्शन होतील आणि त्यानंतर म्हणजे 876 पासून जे काय 1900 पर्यंत दरम्यान जी काही 400 असतील, 450 असतील तेवढीच मुलं आपल्या स्पर्धेत असतील आणि क्लर्कच्या ईडब्ल्यूच्या 384 जागा आहेत. तर आपल्याला निश्चितपणे 384 आणि 400 आसपास म्हणजे ऑप्टिंग आउट नंतर किंवा काही उमेदवार प्रेफरन्सेस देणार नाहीत, त्यांचा विचार करता आपलं सिलेक्शन होईल असं तुम्ही एक गृहीत धरलेलं आहे आणि सगळ्या कॅटेगरीच्या उमेदवारांनी गृहीत धरलेलं आहे की ईडब्ल्यूएच नाही तर एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी ऑल कॅटेगरीज च्या उमेदवारांनी असं गृहीत धरलेलं आहे की 875 नंतर आपली रँक मोजायची आहे आणि आपले उमेदवारांची संख्या आपली त्या 876 पासून जे काय आपली रँक असेल त्या दरम्यान जे असेल ते आपली रँक असेल आणि त्या तेवढी मुलं मुली आपल्या पुढे असतील आणि तेवढ्यांचंच आव्हान आपल्याला आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की काही असे उमेदवार असणार आहेत, पूर्वीपासून मी असं सांगत आलेलो आहे की तुम्हाला की टॉपचा उमेदवार जो आहे, 1 नंबरचा जो उमेदवार आहे जनरल मेरिट लिस्ट मध्ये, तो टॅक्स मध्ये पण आहे आणि क्लर्कच्या मेरिट लिस्ट मध्ये पण आहे. त्या उमेदवाराचं तुम्हाला आणि कुणालाच माहित नाही की त्याला टॅक्स घ्यायचे की क्लर्क घ्यायचे, आणि ती जरी क्लर्क घ्यायची असली तरी क्लर्क कोणती घ्यायची ही कुणालाच माहित नाही. मग ती महसूलची घ्यायची आहे, अहमदनगरची घ्यायची आहे का वाशिम जालन्याची घ्यायची आहे कोणाला माहित नाही, का पीडब्ल्यूडी मध्ये घ्यायचं आहे का मंत्रालय घ्यायचं हे कुणालाही माहित नाही. त्यामुळं 1 नंबरच्या उमेदवाराची जरी समजून चला ईडब्ल्यूएस कॅटेगरी असेल आणि त्याला आपण गृहीत धरलंय की ह्या 875 मध्ये, आणि तुम्ही ही सगळी 875 मधली उमेदवार सोडून देताय आणि 876 पासून आपली रँक मोजायला चालू करताय ओपन जनरलसाठी. मुलींच्या बाबतीत मुली फक्त ओपन जनरलच्या किती आहेत, ओपन जनरलच्या मुली आहेत समजून चला की 647. मग मुली पण काय करतायत की 647 नंतर 48 नंतर आपली रँक मोजायला सुरू करतायत. काही ठिकाणी असं झालेलं आहे की आता ह्या उमेदवाराच्या बाबतीत आपण उदाहरण घेऊया की 1 नंबरच्या कॅटेगरीचा 1 नंबरच्या रँकचा उमेदवार ईडब्ल्यूचा आहे आणि तो निश्चितपणे आपल्याला टॅक्स घेईल, क्लर्क घेईल का क्लर्क मधलं कितीतरी प्राधिकरण आहे त्यातलं कोणतं घेईल हे माहित नाही, आणि आपण त्याला गृहीत धरलं की 875 मध्ये. आता ह्या उमेदवाराचं एखादं असं विभाग आहे की तिथं ईडब्ल्यूएस ला एक जागा आहे, एकच जागा आहे, कुठलंही घ्या, सातारा पुरवठा घ्या, आणि तिथं 33 जागेमध्ये ईडब्ल्यूएस ला एक जागा आहे, ओपनला जागा नाही, सगळ्या इतर कास्टला जागा आहे. त्या उमेदवाराचा दावा कुठं कुठं असणार आहे, ओपन एक असणार आहे आणि ईडब्ल्यूएस एक असणार आहे. ओपनला जर मिळत नसेल तर ईडब्ल्यूएस आहे, पण त्या उमेदवारांना अशा ठिकाणी प्रेफरन्स पहिला दिलाय की तिथं ओपनला जागा नाही आणि ईडब्ल्यूएस ला एकच जागा आहे, त्याचं सिलेक्शन ईडब्ल्यूएस मधून होईल. त्यामुळं आपण जे 875 असं गृहीत धरत होतो त्यातला एक उमेदवार हा कॅटेगरी मध्ये गेलेला आहे, म्हणजे तुमच्या स्पर्धेतलं एक अजून आव्हान समोर आलेलं आहे. कारण ह्या उमेदवारानं तुम्हाला 384 जागा आहेत त्यातली एक जागा अजून रिड्यूस झाली, त्यामुळं आणि ओपन मधली 875 जागा आहे अशा राहिल्या.
कारण तो कॅटेगरीचा उमेदवार आहे, त्यानं ईडब्ल्यूएस मधली जागा घेतली आणि त्याला हवं ते घेतलं आणि निश्चितपणे प्रत्येकाचा तो अधिकार असणार आहे, कारण ही प्रेफरन्स आहेत. त्यामुळं आपण आपली गुणवत्ता बघून आपण कोणतं प्राधिकरण निवडायचं ते निश्चितपणे ठरवू शकतो. तर त्यामुळं तुम्हाला 1 पासून आपली 1900 पर्यंत किती उमेदवार आहेत हे पण शोधावं लागणार आहे. आणि इतके उमेदवार 875 पर्यंत जास्त शोधण्याची गरज नाही, कारण सगळेच उमेदवार तसं करणार नाही. परंतु आपल्याला हवं असलेलं प्राधिकरण पाहिजे असतं, त्यावेळेस ह्या कॅटेगरीचा मुद्दा येतो आणि त्यामुळे तिथल्या जिल्ह्याला कॅटेगरीची जागा असेल आणि ओपनची जागा नसेल, तर हे उमेदवार 875 पर्यंतचे जे उमेदवार असतात ते निश्चितपणे कॅटेगरीवर दावा करू शकतात. कधी कधी काय होतं, मुलींच्या बाबतीत असं झालेलं आहे की आता मुलींची जागा जेवढ्या असतील 647 वगैरे, त्यानंतर एखादी ओबीसीची महिला आहे आणि ओबीसीच्या महिलेची रँक आहे 5000 आणि ओबीसीच्या काय जागा असतील, आता ओबीसीच्या किती जागा आहेत, ओबीसीच्या फिमेलच्या 430 जागा आहेत, तर 430 ओबीसीच्या त्याच्या आधी 647 ओपन जनरलच्या जागा, तर 430 ह्या ओबीसीच्या फिमेल आहेत, त्या गृहीत काय धरणार की 647 नंतर आपली रँक मोजायला सुरू करायचं, जिथं जिथं ओबीसीच्या महिला असतील ते 5000 पर्यंत. परंतु आता सांगितल्याप्रमाणेच की ओपन मध्ये जाणारी महिला सुद्धा जिथं कॅटेगरीची जागा आहे केवळ आणि ती ओबीसीची महिला असेल आणि एखाद्या जिल्ह्यात कॅटेगरीलाच फक्त जागा असेल, तर ती 430 मधली एक जागा कमी करणार आहे, म्हणजे 29च जागा तिथे राहणार आहेत आपल्या ओबीसीच्या फिमेलला स्पर्धेसाठी. त्यामुळं असं प्रत्येक ठिकाणी होणार आहे. त्यामुळं रँक किती आहे आणि त्यानंतर आपलं सिलेक्शन ओपन फिमेल मधून होईल का ओबीसी फिमेल मधून होईल का जनरल मधून होईल, अंशकालीनचा कसा लाभ मिळेल, एखादी एक्स सर्व्हिसमॅनची जागा कन्वर्ट होईल किंवा अंशकालीन मधून तुमचं आता 10 मार्काचं लीड असेल तर अंशकालीन मधून 11-12 मार्काचं लीड होऊ शकतं. त्यामुळे हा गोंधळ आहे, जोपर्यंत प्रोव्हिजनल लिस्ट लागत नाही तोपर्यंत कधीही संपणार नाही असं वाटतंय, कारण कोणता उमेदवार कुठं सिलेक्शन घेईल हे सांगता येणार नाही. बऱ्याचशा उमेदवारांना ह्या खूप अवघड गोष्टी झालेल्या आहेत आणि निश्चितपणे ह्या अवघडच आहेत, कारण शोधणं शक्य नाही. कारण ह्या ज्यावेळेस 200, 250, 270 प्लस जे प्राधिकरण आहेत त्यामध्ये कोण फिक्सपणे सांगू शकत नाही की कोणतं प्राधिकरण आपल्याला हवं आहे, त्याची गुणवत्ता किती आहे. तर तुम्ही आता प्रोव्हिजनल लिस्ट पर्यंत प्राधिकरण कशी निवडायची आणि पसंतीक्रम कसा द्यायचा त्याचाच अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. आपली रँक शोधत असताना आपली कॅटेगरी वगैरे ह्या गोष्टी निश्चितपणे बघून घ्या. त्यामध्ये दिव्यांगाच्या जागा असतील तर त्या रिड्यूस कराव्या लागतील. आपली रँक मोजत असताना ओपन जनरल मध्ये जरी तो उमेदवार असला म्हणजे वरच्या रँकला 875 वगैरे त्याच्यावर, तरी तो कॅटेगरीची जागा घेणार आहे, म्हणून त्याला सुद्धा काउंट करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा गोंधळ जरी 8 दिवस चालला तरी तुम्हाला त्या गोष्टी समजणार नाहीत. म्हणून आता प्राधिकरण कशी द्यायची, पसंतीक्रम कसे द्यायचे, कोणती कार्यालय निवडायची, आपले जिल्हे असतील किंवा विभाग असतील, ह्यांना कसं पसंतीक्रम द्यायचा त्याच्यावर जास्त फोकस करा. तुमचं गुणवत्तेच्या आधारावरच सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे तुमची आता जनरल मेरिट लिस्ट आली, निश्चितपणे कुठं ना कुठं तुम्हाला प्राधिकरणाचं प्रेफरन्स देऊन सिलेक्शन होणे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे प्राधिकरणाकडे आता लक्ष द्या. ह्या गोष्टी तुम्हाला शक्यच होणार नाही. कालच म्हटलं होतं की आनंद व्यक्त करायला 3-4 दिवस सुद्धा जाऊ शकतात, कारण ही खूप मोठी किचकट गोष्ट आहे. तर आता ज्यांनी शोधला असेल, कुणाचे बऱ्याच जणांचे स्टेटस पण पाहिले की सिलेक्शन झालंय वगैरे, ह्या गोष्टी त्यांचं अभिनंदन आहे. आणि बऱ्याच उमेदवारांना सिलेक्शन ऑलरेडी आहेत, त्यांना सुद्धा पोस्ट मिळाल्या आहेत, त्यांना सुद्धा ऑप्टिंग आउट करण्यासाठी निश्चितपणे सर्वजण प्रयत्न करतील. आणि आता प्राधिकरणाच्या गोष्टी चेक करा, पूर्ण जाहिरात वाचा आणि प्राधिकरण कशी निवडायची ती कोणती कार्यालय आपल्या जवळची आहेत त्याची आधी लिस्ट करा आणि पुढचा आपण व्हिडिओ त्याच्यावरच बनवणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.